मी घरातल्या शिव्या खातो. फूड कमी खातो पण शिव्या जास्त खातो. सिरियल मधला असा काही किस्सा कधी कधी दाढी वाढलेली खूप असते, केस वाढलेली असते, मी रॉ फिरतो. सो काय म्हणताय, कसं लुक करायचं? आपले जसं ठरलंय काही फोटोज आपण त्या रेफरन्सनी करू आणि लांबच ठेवायचे. बरं. बेसिकली नवीन प्रोजेक्ट सो काहीतरी नवीन हेअरस्टाईल आणि ऑल युअर्स. Look थोडेसे change मेसी वाटतात ना, किंवा आता नॉर्मली सेट केले की 15 मिनिटांनी परत बॅक टू पॅवेलियन बरोबर. असं होतं. सो काहीतरी वेगळं असं करू, म्हणजे जेणेकरून कुठेही गेले की पटकन असे केले, सेट केले की रॉ लुक हवा. मूवीज केले, सिरियल केले बऱ्याच. हेअर किती मॅटर करतात त्या लुक साठी? हेअर ऑफकोर्स मॅटर करतात, कारण की प्रत्येक लुकला चेंज करण्यासाठी म्हणजे बेसिकली आपल्या मुलांमध्ये तर बरोबर. कारण आपण काही मेकअप करत नाही किंवा फार काही आपण म्हणजे असं मेकअप नसतो मुलांना जास्त असं म्हणायला हरकत. बरोबर. आणि त्यांच्यासाठी असते काय तर बियर्ड आणि केस. तर मला असं वाटतं या दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अख्खा कायापालट होऊ शकतो आणि होतोच. सो म्हणून तो कायापालट करायचा म्हणून मी आज ठरवून इथे आलो. म्हणजे आपण जवळजवळ 1 महिना याच्यावरती ठरवतोय की मी अजून थोडे वाढू देत, अजून थोडे वाढू देत, अजून थोडे वाढू देत. सो फायनली म्हणजे हा थोडासा एक वेगळा सरप्रायझिंग लुक आहे. आता मलाही माहित नाहीये काय, त्यांच्या हातात मी दिलेलं आहे. सो लेट्स सी आता नंतर थोडासा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आय होप आम्हाला तर आवडेलच, तुम्हालाही आवडलं पाहिजे. सिरियल मधला असा काही किस्सा किंवा काय असं जर तुम्हाला शेअर करूशी वाटला असं काही? शूट करताना आम्ही कसं लोकेशन किंवा ज्या दिवशी ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्यानुसार आम्ही शूट करतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं शूट नाही होत. तर कधी कधी 10चं शूट होतं, कधी 1चं शूट होतं. तर लुकमध्ये कधी कधी होतं अरे ह्याच्यात त्याचे केस जास्त आहेत. मग अशा वेळेला आठवण येते अरे आपला लुक कोणी सेट केला होता. सो अशा वेळेला फिल्म्सना वगैरे म्हणजे सिरियलला फार होत नाही कारण तेवढा वेळ नसतो, पण फिल्म्सना वगैरे तर तुमच्यासारखे स्टायलिस्ट जे आहेत ते आमच्या बरोबर असतात. त्यामुळे आम्हाला तो एक जे डोक्यावरचं बर्डन असतं की हा कंटिन्युटी लुकचा तर प्रॉब्लेम नाही आहे, सो ते निघून जातं. पण सिरियलला गमती जमती होतात थोड्याशा कधीतरी का, नाहीतर कुठेतरी एखादं दुसरं शूट करून आलं अरे हा ॲडिशनल सीन आला आहे, मग याच्यात अचानक दाढी बारीक होते. सो असं होतं कधीतरी, नॉट नेसेसरी. म्हणजे असं हे होत असेल की आता नेक्स्ट त्या सिरियल नुसार त्या मूवीज नुसार लुक लागतं, लुक लागतात. की मग हेअरकट करताना पण खूप मॅटर करते, डिसिजन घ्यायला वेळ लागत असेल. हो, शॉर्ट म्हणजे करू की नको, शॉर्ट करू पेक्षा कधी कधी असं होतं की हा तर एवढे कापायचे तर नको त्याच्यापेक्षा थोडे जास्त म्हणजे बारीक करता येऊ शकतात आपल्याला ना. सो वाढवू शकत नाही. सो त्या गोष्टीची जरा काळजी घ्यावी लागते. आणि मला असं वाटतं की हा सगळा कॉल मला असं वाटतं की स्टायलरनीच घेतला पाहिजे. नॉर्मली आमचं कसं इन जनरल की चला ही फॅशन आली, चला साईडनी शॉर्ट केले, मशीन मारली, झिरो मारली, वरती काहीतरी केलं, हायलाइट्स केले, बरोबर. म्हणजे ट्रेंड आला की लगेच करायचं. पण तुम्हाला तसं एकदम लगेच म्हणजे नाही, ऑफकोर्स नाही. 90s मधली फिल्म असेल किंवा आता एखाद्या पिक्चर आहे की त्याच्यामध्ये मुलीचा बापाचा रोल असेल, तो फॅमिली मॅन आहे, बरोबर, तो फॅमिली मॅन असा लुक ठेवेल का, फॅमिली मॅन मध्ये दाढी असेल का, त्याची बरोबर, मिशी असेल का, तर हे सगळं विचार करावा लागतो. आणि ट्रेंड चालली, ऑफकोर्स ट्रेंड चालली, आपण फॉलो करतो. पण याला अपवाद कलाकार ठरतात, कारण की त्यांना ती फॉलो करता येत नाही. जर त्यांच्याकडे थोडासा मी टाईम असेल तर ते फॉलो करू शकतात. कधी कधी कसं होतं की आपण एक लुक सेट करतो आणि फोन येतो अरे तू आहेस का उद्या अवेलेबल आहेस का, आपल्याला शूट करायचं. मग काय होतं आहे त्या लुकमध्ये करावं लागतं. सो बेसिकली मला असं वाटतं मग त्याच्यात न अडकता थोडंसं रॉ राहिलेलं बरं, की जेणेकरून जे शूट येईल किंवा वॉटेवर ज्या काही गोष्टी असतील तर त्याला मॅनेज करून आपल्याला तो लुक सेट करता येईल. त्यामुळे म्हणजे माझी प्रोफाईल पण बघितली असेल की कधी कधी दाढी वाढलेली खूप असते, केस वाढलेली असते, मी रॉ फिरतो. मग कधी कधी असं येतं की नाही बाबा 10 दिवसानंतर एक प्रोजेक्ट चालू करायचं, त्याची हेल्प खूप होते. बरोबर. म्हणजे पर्टिक्युलर एका ट्रेंडमध्ये किंवा लुकमध्ये अडकण्यापेक्षा ऑफकोर्स आम्हालाही वाटतं यार मी पण इथून कापतो, दाढी अशी ठेवतो, मिशा जरा अशी ठेवतो, क्लीन शेव करतो. पण अपार्ट दॅट की मला हा विचार करावा लागतो की नाही चला आपल्याला काम करायचं कधीतरी, आपल्याला शूट लागेल. तर त्याचं प्रिपरेशन आपल्याला थोडंसं आधीपासूनच ठेवायला पाहिजे, माइंडसेट ठेवायला पाहिजे की ओके तर तुम्हाला आता 2-3 महिने तुम्ही मी टाईम घेताय म्हणजे काहीतरी आपल्याला प्रोसेस आहे त्यात आपण घेऊ शकतो, बाकीच्या वेळी नाही घेऊ शकत. सो मला असं वाटतं की ओके आपण बघून खुश होऊ. नाही, भरपूर फील्डमध्ये पण तुमच्या भरपूर मेंटेन राहावं लागतं. इव्हन हेअरच नाही तर पूर्ण बॉडी स्ट्रक्चर पूर्ण चेंज करायला लागतं. कधी कुठला रोल येईल, कधी काहीच सांगता. त्यामुळे डाएट मध्ये राहिलेलं केव्हाही चांगलं मला असं वाटतं. म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येक जणाला आवडत असेल. मी घरातल्या शिव्या खातो. सो फूड कमी खातो पण शिव्या जास्त खातो, कारण की बऱ्याच दिवसांनी आई वडिलांना भेटायला येतो. मग त्यांच्याकडनं असं होतं की अरे आज झालंय काहीतरी हे मला जे आवडतं, म्हणजे वरण भात, तूप, लोणचं, बटाट्याच्या काचऱ्या,
श्रीखंड, पोळी असं मला फार आवडतं. आणि मग डाएटमध्ये असल्यावर मग ती शुगर खायची नाही, किंवा कसं होतं मग एकदा ते लागलं तोंडाला मग ती क्रेविंग चालू होते. बरोबर. त्यापेक्षा ते थोडंसं डाएटमध्ये राहिलेलं मला फार आवडतं. आणि त्याच्यातून काही वेगळेपणामध्ये फूडमध्ये करता येत असेल तर त्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला बेसिकली चेंजेस केलेले आवडतात कधी. म्हणजे आता आपण एकत्र जिम सुद्धा करतो. बरोबर. कधी मी वजन वाढवलेलं असतं, कधी नाही, वजन भरपूर बारीक चेंज असतं. म्हणजे लास्ट टाइम म्हणजे हा, मग त्यामुळे हे मला असं वाटतं की हे केल्यामुळे आपल्याला पण एक नाविन्य येतं की नाही, मी आज एक वेगळा नवीन दिसतो. मी स्वतःला जोपर्यंत एक्सेप्ट होत नाही की हा मी हे पात्र करतोय किंवा यासाठी मी हे झालेलो, तोपर्यंत आपण कसं इतरांना सांगू शकतो की तुम्ही मला याच्यामध्ये एक्सेप्ट करा. स्वतः ते स्वतःला एक्सेप्ट होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती प्रोसेस आहे, ती प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. पाणी केले कुछ खोना पडता है, तर ते त्या टाईपच आहे. छान आहे ऍक्च्युली. आता हे तुमच्यासारखे बरेच लोक येतात, त्यातून आम्हाला अजून काही शिकायला भेटतं, इन्स्पिरेशन भेटतं आणि मजा येते करायला सगळ्या गोष्टी. हा चला, जस्ट नुसता हेअरकट म्हणून नाही, हा चला करायचा आहे, सगळीकडे ट्रेंड चालू झालाय म्हणून नाही, पण जे कस्टमाइज असतं नाही, ह्या लुकला हे पाहिजे, त्या लुकला ते पाहिजे, की ह्याला हे सूट झालं पाहिजे. तो छान वाटतं म्हणजे तुम्ही असं येतात सलून मध्ये. नाही, आणि बेन म्हणजे तुमच्यासारखी लोक आमच्या पाठी उभे आहेत म्हणूनच ना, म्हणून आता व्हिडिओत पण पाठी उभे आहेत, म्हणून आम्ही पण निर्धास्त असतो ना की हा ठीक आहे, चलो लुक सेट करायचा काही प्रॉब्लेम नाही. आता आलो पुण्यामध्ये, फोन करतो लगेच शूट करून आम्ही रेडी आहोत. सो मला असं वाटतं की या गोष्टी आहेत फार, त्या थोडंसं आपल्याला होणं गरजेचं आहे. थोडंसं डिसिप्लिन राहणं आपल्याला फार गरजेचं आहे, आणि डिसिप्लिन राहिलो तर डोक्यावरचं टेन्शन कमी होतं. आणि थँक्यू सो मच की कधीही आम्ही फोन केला, काय केला तर आमच्यासाठी तुम्ही अवेलेबल असता, स्वतःची वेळ ठेवता. म्हणून आम्ही निर्धास्तपणे कुठे असलो तरी टेन्शन नाही, आम्ही येतोय, आपल्याला लुक सेट करायचं आहे प्लीज. आणि मेन म्हणजे रेफरन्सेस, फोटोज आपल्याकडनं जे जातात, आणि त्याच्यात तुम्ही विचार करून वेगळ्या पद्धतीने काय देता येईल नाविन्य, की कॉपी नाही झालं पाहिजे, याचा विचार बेसिकली तुमच्या हातात असतो. आम्ही एक पर्टिक्युलर आम्हाला एक फोटो आलेला असतो की आता बाबा हा या कॅरेक्टरसाठी असं पाहिजे, पण त्यातही काय वेगळं देता येईल माझ्या फेसनुसार, माझ्या बॉडीनुसार. मला असं वाटतं या सगळा अभ्यास तुमचा आहे, तर ते सगळं क्रेडिट ऍक्च्युली तुम्हाला. थँक्यू. बरीच वर्ष लुक करायचं होतं. तो कसं वाटतोय सर लुक तुम्हाला? म्हणजे जसं बरेच वर्ष मला हा लुक करायचा होता असा, आणि आय होप आपण सक्सेस झालो त्याच्यामध्ये, कारण की बऱ्याच वर्षानंतर एवढे केस वाढलेत. खूप छान आणि फ्रेश वाटते, मस्त वेगळं काय ते. जसा लुक पाहिजे तसा 100% लुक. येस येस येस, त्याच्यापेक्षा जास्त मोर दॅन 100% लुक झालं आहे. आणि म्हणजे एकदम नॅचरल, किंवा असं आपण म्हणतो ना ते आर्टिफिशियल लुक जो नको होता तो दिसतोय मला. त्यामुळे बेस्ट वाटतंय, चेहरा पण फ्रेश वाटतोय. थँक्यू. येस.